तुझ्या जीएफचं नाव काय आहे? तुला बायको कशी पाहिजे? गाईज मला बायको. जाऊया आता दुसऱ्या प्रश्नाकडे आपण. टोटल किती आयटम आहेत तुला? गाईज मी सिंगल आहे. ऐका, सिंगल आहे. तुझं वय काय आहे आणि तू कॉलेज करतो का? तुझ्या फॅमिलीत किती जण आहेत? सो नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर गाईज आजचा ब्लॉग असा होणार आहे, मी इंस्टाग्रामला स्टोरी टाकलेली क्यूएची क्वेश्चन विचारा. बरेचसे क्वेश्चन मला विचारलेले आहेत, त्यांचे आन्सर आता मी ब्लॉगमध्ये देणार आहे. तर लास्टपर्यंत ब्लॉग बघा. आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब नसेल केलं तर जाऊन सबस्क्राईब करा. तो चलिए शुरू करते हैं. गाईज पहिला क्वेश्चन, तुझ्या फॅमिलीत किती जण आहेत? माझे फॅमिली मम्मी पप्पा आणि एक छोटा भाऊ आहे. टोटल आम्ही 4 जण आहेत. पुढच्या क्वेश्चनकडे जाऊ. सब्जेक्ट कसा चालला आहे तुझा? सब्जेक्ट चाललाय बरा. जाऊया आता दुसऱ्या प्रश्नाकडे आपण. टोटल किती आयटम आहेत तुला? खरंच गाईच कोणी नाही, मला एक पण नाही आहे. तुम्हाला असं वाटतंय आयटम म्हणजे गर्लफ्रेंड असेल? असं काही नाही, गर्लफ्रेंड नाही आहे. तू कुठे राहतोस? मी कल्याण मुरबाडमध्ये नांदगाव गावात राहतो. तुझ्या जीएफचं नाव काय आहे? बाई जीएफच नाही तर नाव कुठून येईल तिला? मस्त जोक मारा रे, या हस रे हलकट हस. तुझ्या अप्सराचं नाव काय आहे? माझ्या अप्सरच नाहीये गाईज. काय अप्सरा नुसता गर्लफ्रेंड वरून आपल्याला क्वेश्चन आलेले जास्त. जाऊ दे आता. नवी म्हणजे डबल असतील ते घेणार नाही आणि ते वेगळे. ट्रिपला मजा केली का? हो, खूप मजा केली ट्रिपला. ब्लॉग बघितला नसेल तर जाऊन ब्लॉग बघा. ब्लॉगमध्ये पुरा आडा घातलाय आणि खूप मजा आली आपल्या ट्रिपला. एखादी आयटम दे ना. तुला कुठून देऊ? माझे दुष्काळा पडला. काहीच मी सिंगल आहे. ऐका, सिंगल आहे. चला काहीच. भावा तू लग्न कधी करतोस? तुम्ही बोला तेव्हा काहीच. पोरगी भेटली का चांगली लगेच लग्न करून टाकू, लगेच उद्याच्या उद्या. समझ रहे हो ना? तुला खूप मोठं रील स्टार बनायचं आहे ना? हो गाईच, तुमचा प्रेम तुमचा सपोर्ट असत राहू द्या. लवकरच आपण पण रील स्टार 100% होऊ. आपल्या यूट्यूबला आताच 1000 सबस्क्राईब कंप्लीट झाले. तुमचं असंच प्रेम राहू द्या. लवकरच 2000 100%. रील्स खूप छान बनवतोस रे भाई. धन्यवाद. रील्स छान बनतो आपण. तुमचं प्रेम राहू द्या, फक्त असाच प्रेम राहू द्या. सपोर्ट करा. काहीच. मोठा प्रश्न घ्या. प्रेम करावा का नाही? गाईच तो तुमचा प्रश्न असतो. त्याला लाईफमध्ये कुठली मुलगी आवडली असेल त्याने प्रेम करावा. ते तुझं तू बघू शकतो. मी काय सांगू शकत नाही. पर्सनल गोष्टीमध्ये मी काय पडू शकत नाही. तुझं तू बघू शकतो. तुला प्रेम करायचं असेल तर करू शकतो, नाही तर नाही करू शकत. तुझ्या रील्स खूप मस्त असतात रे भावा. थँक्यू गाईज. असाच सपोर्ट राहू द्या. तुमचं असंच प्रेम राहू द्या. 100%. तुला जीएफ आहे ते तर माहीत आहे, बट नेम नाही माहीत. तेवढा सांगितलं तर बरं होईल. गाईज जीएफ नाही आहे मला. नाव नाही सांगू. नाव नाही. जीएफ अरे कहना क्या चाहते हो? नाही आहे मला. तर नावाचा काही प्रश्नच येत नाही. सिंगलच आहे. कोणी आहे का बघा. गर्लफ्रेंड जाम पटवल्यात का? एक पण नाही आहे गाईच. सिंगल आहे. किती वेळा सांगू? किती वेळा प्रश्न आला सर हा. तर सिंगल आहे गाईच. गर्लफ्रेंड कोण नाही, सिंगल आहे. ठीक आहे. तुझ्या रील्स कोण बनवत आहे? माझ्या रील्स अमित आहे, आपला भाई आहे. तो आपल्या रील्स छान बनवतो. दुसरा कोणाला रील्स बनवायला सांगितलं का ते रील्स बरोबर बनवित नाही ना. मला पण मूड काय राहत नाही. दुसरा कोणी असलं का, तो असला का मला पण बरं वाटतं रील्स बनवायला. कारण की तो रील्सच त्याच्या बनवतो भारी. म्हणजे काय असतं तेवढं त्याचं त्याला जमतो बरोबर. ठीक आहे गाईच. तुझं वय काय आहे आणि तू कॉलेज करतो का? माझं वय आता 17 चालू आहे मला आणि मी 12वीला आहे. आता 12वीची एक्झाम येईल 12वी नंतर. तुझे यूट्यूबला 1K सबस्क्राईब कसे काय झाले? गाईच तुमचा सपोर्ट आणि तुमच्या प्रेमामुळे माझे 1K कंप्लीट झालेत. मी शॉर्ट व्हिडिओ टाकतो, रील्स आणि ब्लॉग पण आपले आहेत. बरेच ब्लॉग आहेत. ब्लॉगमुळे आणि शॉर्ट व्हिडिओमुळे आपले 1K पॉसिबल झालेले आहेत. त्याच्यानंतर आपले 2K लवकरच होतीलच.
असाच प्रेम आणि असाच सपोर्ट गाईज फक्त बस. तुझी नक्की GF कोण आहे? कोणीच नाहीये गाईज. तुला 10वीला किती टक्के होते? मला 10वीला 66.60 काहीतरी होते. कमी आहेत गाईज. 12वीला बघू आता किती पडतं. चला भेटू दुसऱ्या प्रश्नाकडे. तुला बायको कशी पाहिजे? गाईज मला बायको माझ्या मम्मी पप्पांची आणि माझी काळजी घेणारी पाहिजे. बाकी काय नाही, बस फक्त माझी आणि पप्पाची मम्मीची काळजी घेणारी पाहिजे बस. सो गाईज आजचा ब्लॉग मी इथंच एंड करतो. कसं वाटलं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर जाऊन सबस्क्राईब करा. भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये. चला लेट्स गो.